तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या भागामध्ये आपण 701 पासूनचे पुढचे वाक्य बघणार आहोत. आधीचे जर तुम्ही वाक्य पाहिले नसतील तर वरती आय बटनवर ती लिंक मी दिलेली आहे, ते तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, पहिलं वाक्य आहे आजचं, हेच मी तुला समजावून सांगू इच्छित आहे. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की हेच मी त्याला समजावून सांगू इच्छित आहे, हेच तो तिला समजावून सांगू इच्छित आहे. तर यामध्ये सुरुवातीला वाक्यामध्ये जो कर्ता असतो मित्रांनो, म्हणजे जो क्रिया करणारा असतो, तर तो आपल्याला शोधायचा असतो, म्हणजे तो वाक्याच्या सुरुवातीला येतो. म्हणून आता या ठिकाणी मी तुला समजावून सांगू इच्छित आहे, तर या ठिकाणी मी हा वाक्यामधला कर्ता आहे. आता कर्ता काहीतरी क्रिया करत असतो, जसं की खाण्याची क्रिया, धावण्याची क्रिया. तर या ठिकाणी कोणती क्रिया आहे? तर या ठिकाणी आहे इच्छा असणे किंवा पाहिजे असणे या अर्थाचा एक वर्ब आहे मित्रांनो, ते म्हणजे वॉन्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी कर्ता आय आहे आणि जे काही क्रियापद आहे ते आहे वॉन्ट आहे. तर त्याला काय इच्छित आहे? तर ते समजावून सांगण्याची त्याची इच्छा आहे, असं हे वाक्य आहे. तर थोडक्यात आपल्याला हे जे वाक्य आहे, आता या ठिकाणी हेच साठी आपल्याला घ्यायचं आहे धिस इज. काय घ्यायचं मित्रांनो? धिस इज व्हॉट. धिस इज व्हॉट हेच साठी आपल्याला काय घ्यायचं आहे? धिस इज व्हॉट. आता या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला आय. धिस इज व्हॉट आय वॉन्ट. या ठिकाणी इच्छित म्हणजे आय वॉन्ट. धिस इज व्हॉट आय वॉन्ट तुला. धिस इज व्हॉट आय वॉन्ट यू. समजावून सांगण्याची इच्छा आहे. सो धिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. टू अंडरस्टँड. ओके. तर मित्रांनो, आपण वर्ड टू वर्ड सुद्धा ट्रान्सलेशन बघू शकतो. आता हेच ते काय? आता तुम्ही म्हणाल की इथं वाक्यामध्ये काय तर नाही आहे, पण आपण व्हॉट म्हणजे काय घेतो, तर ते प्रश्नार्थक वाक्य शब्द आहे, तर तो याच्यात नाही आलेला आहे. तर हेच म्हणजे काय? हेच काय ते मी तुला समजावून सांगू इच्छित होतो, असं पण आपण म्हणतो नाही का? तर हे जे आहे, हेच या शब्दाला जरासं एम्फॅसाइज केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी धिस इज व्हॉट म्हणून हेच या अर्थाने हे 3 शब्दसमूह जे आहेत, हा एक शब्दसमूह झाला. धिस इज व्हॉट आय वॉन्ट इच्छित यू तुला टू अंडरस्टँड समजावून सांगू. बघा या ठिकाणी टू अंडरस्टँड. सो धिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. आता मित्रांनो, या वाक्याचा जो काळ आहे बघा, धिस इज व्हॉट म्हणजे हेच आहे ते. बघा हेच आहे. तर या ठिकाणी वाक्याचा जो काळ आहे तो आहे सिंपल प्रेझेंट, म्हणजे सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर तुमचा व्हर्ब आला. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, अशी सिंपल प्रेझेंटची रचना असते. म्हणून सब्जेक्ट प्लस हा आला V1, म्हणजेच हे वाक्य जे आहे मेन सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, हे आपल्याला समजायला सहज सोपं जातं मित्रांनो. आणि वाक्यामध्ये आपल्याला काळ जर शोधता आला तेव्हाच आपल्याला कळतं की हे आजूबाजूला जरी समजा धिस इज व्हॉट जरी आधी आलं असेल, तरी या ठिकाणी या दोघांची रचनेवरून आपल्याला समजू शकते की सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट नंतर प्लस अदर वर्ड्स, असं नंतर मग आपलं मोठं वाक्य बनू शकतं. कारण अदर वर्ड्स वाक्यामध्ये भरपूर येतात, ते इथं आधी पण आलेले आहेत. तर मेन वाक्य आहे आपलं सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे, किंवा सब्जेक्ट प्लस V1 हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. धिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. तर आता मी इच्छित आहे असं जरी म्हणायचं असेल, सो आय वॉन्ट एवढंच आहे. एवढं जरी म्हटलं तुम्ही, एवढं जरी म्हटलं तरी ते वाक्य अर्थपूर्ण आहे की आय वॉन्ट, की माझी इच्छा आहे, मला हवं आहे. या दोन्ही अर्थाने आपण म्हणत असतो, आहे की नाही? आय वॉन्ट यू, नाही का, मला तू हवा आहेस. आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड, तू समजून घेतलं पाहिजेस, आहे की नाही? आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड, तू समजून घेतलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि मग काय समजून घेतलं पाहिजे? तर धिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड, म्हणजे हेच मी तुला समजावून सांगू इच्छित आहे, आहे की नाही? म्हणजे तू समजून घेतलं पाहिजेस अशी माझी इच्छा आहे. तर आपण मराठीमध्ये बऱ्याच प्रकारे ते वाक्य आपण फिरवू शकतो मित्रांनो, परंतु आपल्याला इंग्रजीमध्ये बोलताना धिस इज व्हॉट हे लक्षात ठेवायचं आहे. धिस इज व्हॉट आय वॉन्ट यू. धिस इज व्हॉट. आता बघूया पुढचं वाक्य, की आम्ही आहे. या ठिकाणी आयच्या जागी आम्ही आहे. सो मग धिस इज व्हॉट वी वॉन्ट यू टू अंडरस्टँड, आहे की नाही? आता या ठिकाणी सुद्धा तुला आहे, म्हणून इथं सुद्धा यू टू अंडरस्टँड येणार. टू अंडरस्टँड कॉमन येणार आणि धिस इज व्हॉट हे कॉमन येत राहणार. चला बघूया आपण पुढचं वाक्य लगेच. तर ते आहे हेच आम्ही तुला समजावून सांगू इच्छित आहेत. इथं फक्त मीच्या जागी
आम्ही झालेलं आहे, म्हणून इथं फक्त आयच्या जागी वी होणार आणि वाक्य सेम राहणार. बघा मित्रांनो, हे जर तुम्हाला समजलं असेल तर हे तुम्ही लगेच सांगू शकता. दिस इज व्हॉट वी want you to understand. This is what we want you to understand. आता या ठिकाणी सुद्धा आपण काय केलेलं आहे, आयच्या जागी या ठिकाणी वीचा वापर केला आहे, कारण या ठिकाणी कर्ता आम्ही आहोत, आम्ही हा कर्ता आहे म्हणून आपण घेतलेला आहे. आणि आपण नेहमी वाक्यांमध्ये एक सिक्वेन्स ठेवलेला आहे, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम. तर बघा आता या ठिकाणी हेच तू त्याला समजावून सांगू इच्छित आहे. तर आता आय, वी आणि नंतरचा कर्ता आहे आपला यू. सो हेच तू त्याला समजावून सांगू इच्छित आहे, म्हणजेच काय, दिस इज व्हॉट यू वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. सो या ठिकाणी दिस इज व्हॉट यू वॉन्ट हिम. आता या ठिकाणी त्याला आहे म्हणून आपण काय घेतलं, इथं हिम घेतलेलं आहे. सो दिस इज व्हॉट यू वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. दिस इज व्हॉट यू वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. दिस इज व्हॉट यू वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. हेच तू त्याला समजावून सांगू इच्छित आहे. आता पुढचं वाक्य आहे, हेच ते त्याला समजावून सांगू इच्छित आहेत. आता ते या ठिकाणी वाक्यामध्ये सांगण्याची क्रिया कोण करतायत, ते म्हणजे अनेक लोक आहेत, अनेक व्यक्ती असतील, म्हणून या ठिकाणी दे करता घ्यायचं आहे आपल्याला. दिस इज व्हॉट हे कॉमन राहणार आपल्याला. सो दिस इज व्हॉट दे वॉन्ट त्याला, दे वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. मी बोलल्यानंतर मित्रांनो हेच वाक्य तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करायचे, म्हणजे आपल्या ते ओठावरून गेलं पाहिजे, आपल्याला त्याचा सराव झाला पाहिजे, हा उद्देश आहे. दिस इज व्हॉट दे वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. दिस इज व्हॉट दे वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. हेच ते त्याला समजावून सांगू इच्छित आहेत. चला तर वाक्य पुढचं बघूया लगेच. पुढचं आहे, हेच तो तिला समजावून सांगू इच्छित आहे. आता या ठिकाणी तो सांगू इच्छित आहे, पुन्हा आपल्याला दिस इज व्हॉट हे कॉमन घेणार आपण. दिस इज व्हॉट म्हणजे हेच काय ते. दिस इज व्हॉट, आता या ठिकाणी तो आहे म्हणून आपण देच्या जागी ही घेणार. दिस इज व्हॉट ही वॉन्ट. आता या ठिकाणी तिला आहे म्हणून आपण हिम न घेता हर घेणार. हर म्हणजे तिला. दिस इज व्हॉट ही वॉन्ट हर टू अंडरस्टँड. 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 हेच ती त्याला समजावून सांगू इच्छित आहे. आता उलट आहे, आता इथं करता आहे ती, म्हणून दिस इज व्हॉट शी वॉन्ट असं होणार. म्हणून दिस इज व्हॉट शी वॉन्ट. दिस इज व्हॉट शी वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. आता या ठिकाणी त्याला आहे, त्याला. दिस इज व्हॉट शी वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. शी वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. आता पुढचं वाक्य बघूया आपण. हेच गणेश तुला समजावून सांगू इच्छित आहे. हेच गणेश तुला समजावून सांगू इच्छित आहे. पुन्हा दिस इज व्हॉट. दिस इज व्हॉट हेच गणेश. आता या ठिकाणी व्हॉटच्या नंतर आपण लगेच काय घेतलेलं आहे, सब्जेक्ट घेतला आहे, म्हणून या ठिकाणी गणेशचा गणेशच येणार आहे. दिस इज व्हॉट गणेश wants. This is what Ganesh wants तुला. Ganesh wants you to understand. Ganesh wants you to understand.
इथं सुद्धा आपल्याला शी वॉन्ट्स पाहिजे, या ठिकाणी ही वॉन्ट्स पाहिजे, कारण थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण या ठिकाणी V1 जो असतो त्याला आपण S किंवा ES लागत असतो. कारण आयच्या नंतर फक्त V1 येतं, त्याला S किंवा ES लागत नाही. वी वॉन्ट, आय वॉन्ट, यू वॉन्ट, दे वॉन्ट, आणि या ठिकाणी ही वॉन्ट्स, शी वॉन्ट्स आणि गणेश वॉन्ट्स यू टू अंडरस्टँड. आता पुढचं वाक्य, हेच रमेश सुरेशला समजावून सांगू इच्छित आहे. सो दिस इज व्हॉट, पुन्हा एकदा दिस इज व्हॉट येणार, दिस इज व्हॉट रमेश wants this is what Ramesh wants Suresh to understand. Ramesh wants Suresh to understand. This is what Ramesh wants Suresh to अंडरस्टँड. हेच रमेश सुरेशला समजावून सांगू इच्छित आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बघितलं की आय वॉन्ट, वी वॉन्ट, यू वॉन्ट, है की नाही, दे वॉन्ट, हे आपण या ठिकाणी सब्जेक्ट नंतर V1 घेतलेला आहे. म्हणजे हा आपण सिंपल प्रेझेंटमध्ये हे वाक्य आपण बघितलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे वाक्याचा दररोज सराव करा आणि हे वाक्य सहज तुम्ही म्हणू शकता मित्रांनो. आता या ठिकाणी आपण करता फक्त बदललेला आहे. आता हेच मी तुला समजावून सांगू इच्छित आहे, तर हेच मी त्याला समजावून सांगू इच्छित असेल तर या ठिकाणी यूच्या जागी त्या ठिकाणी हिम होणार, है की नाही. दिस इज व्हॉट आय वॉन्ट हिम टू अंडरस्टँड. हेच मी तिला समजावून सांगू इच्छित आहे. दिस इज व्हॉट आय वॉन्ट हर टू अंडरस्टँड. हेच मी त्यांना समजावून सांगू इच्छित आहे. दिस इज व्हॉट आय वॉन्ट देम टू अंडरस्टँड. त्यांनासाठी या ठिकाणी देम घेणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण याच्यामध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला कोणाला सांगायचं आहे तो इथं बदल करायचा आहे. सांगणारा कोण आहे तो आपण इथं बदल केलेलाच आहे. तर हा एक बदल आहे आणि हा एक बदल आहे. वाक्याच्या अर्थानुसार हे दोन बदल या ठिकाणी होतील, बाकी सेम टू सेम राहील मित्रांनो. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. तर ते तुम्ही पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.